नमस्कार, मी स्वाती आणि आत्ता आम्ही आहोत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या भव्य दिव्य वास्तूमध्ये, कारण अर्थातच सन्मान सोहळा आहे कोकणचा, महासंस्कृती सन्मान सोहळा आहे आणि कोकणच्या मातीची जी संस्कृती आहे ती जपण्यासाठी, तिचं जतन व्हावं ते संस्कृतीचं, यासाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा आज सन्मान होतो। कोकण हे शेवटी कोकण आहे, त्याला कॅलिफोर्निया बनवायचं स्वप्न सर्वांनी बघितलेलं आहे, पण कोकणाचं कोकणीपण जपून आपण जो काय त्याचा विकास करू त्याच्यामध्ये महासंस्कृती वेंचर्सचं मोठं योगदान असेल याची मला खात्री आहे। हा जो इव्हेंट आहे, मला वाटते ते सगळे जे यंग फेसेस मी बघितले सगळ्यांनी इथे अवॉर्ड घेतले। हे अवॉर्ड मला वाटते त्यांचं बघून अजून कित्येक लोक आपल्या आजूबाजूला या अवॉर्डवरनं इन्स्पिरेशन होऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी इम्पॅक्टफुल गोष्ट चालू करते। आणि आपण जेव्हा म्हणतो इंडियाला आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं आहे आणि 10 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं आहे, तेव्हा आपला यूथ जे आपण म्हणतो ते तुम्हीच आहात जे आपल्या इंडियाला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे। खरं तर कोकणात इतके दिग्गज असताना आमच्यासमोर असा प्रश्न होता की कुणाकुणाला आम्ही अवॉर्ड द्यायचे, कारण इतक्या सगळ्यांचं योगदान, आपल्या सर्वांचे काम। गेले 2.5 वर्ष आम्ही कोकणामध्ये रिसर्च करतो आहोत, डॉक्युमेंटरीज करतो आहोत, मॅगझिनसाठी आमच्याकडे जो कंटेंट आज आलेला आहे या सर्वातून तुमचं काम दिसतंय आमच्यासमोर आलेलं आहे। त्यामुळे आमच्या अख्ख्या टीमसमोर असा प्रश्न होता की खरंच म्हणजे खरं आम्ही शक्य झालं तर सर्वांनाच आपण अवॉर्ड देऊ शकतो का। पण मला याची खात्री आहे की आपल्या रूपाने का असेना संपूर्ण कोकणाचा हा सन्मान आज इथं होतो आहे असं वाटतं।